फंक्शन हॉलचं नवगरबा फंक्शन हॉलची सुरुवात डॉक्टर दिनेश परदेशीच्या काळात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जो पुतळा तुम्हाला आश्चर्य दिसतो, आमच्यावर डॉक्टर साहेबांना आम्ही कार्यकर्ते होतो त्यावेळेस आमचे गुन्हे दाखल होते, त्यावेळेस ती जागा घेतलेली आहे. सोनार लोकांची डॉक्टर साहेबांनी मिटिंग घेतली, कारण की सोनार लोकांची ती 50% जागा आहे. सोनार लोकांना समजून सांगितलं का साहेब इथं पुतळ्यासाठी जागा द्या, बाकीचे तुमच्या समाजासाठी तुम्ही कॉम्प्लेक्स बांधा. हे डॉक्टर साहेबांचं प्रत्येक समाजासाठी कॉम्प्रोमाइज शिवाय दुसरं बोलत नाही. आणि आज विरोधी लोक काय म्हणतात का आम्ही हे केलं आम्ही ते केलं. अरे मला सांगा मित्र हो, सोशल मीडियाचा जमाना आला, सोशल मीडियाचा जमाना आला. 3 वर्षाचा जरी मुलगा असला तो मोबाईल बघता बघता जेवण करतो, अशी परिस्थिती आहे. तुम्ही लोकांना म्हणता अंडरग्राऊंड ड्रेनेज, अरे अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्यानंतर त्याला कॉन्क्रीट रस्ते करावेच लागतात. जर अंडरग्राऊंड ड्रेनेज केलं ते रस्ते त्याचे सोडता येतात का? वैजापूर डॉक्टर दिनेश परदेशीच्या काळात, शिल्पाताईच्या काळात जितका विकास झाला औरंगाबाद जिल्ह्यात कुठं विकास झाला नाही मित्र हो. भाजप पक्ष डॉक्टर दिनेश परदेशीला मत मागायचे अधिकार आहे. तुम्हाला सांगतो, हे समृद्धी मार्गाचे वेळेस सीएम साहेब होते, त्यांना सांगितलं का साहेब माझ्या या पट्ट्यामध्ये गरीब लोक पोट भरतात, कोणी पानटपरीवाले, कोणी बिल्डिंगवाले, काही टेम्पोवाले. तुम्हाला सांगतो काल मुलाखत टीव्हीवर बघा, एका टेम्पो चालकांना अशी मुलाखत दिली का साहेब आमच्या 15 वर्षात गाड्या त्या स्क्रॅप होतात. त्या ऑटोनं काय केलं, 100-200 गाड्या जमा केल्या त्या ऑटो ऑफिसला. डॉक्टर दिनेश परदेशी शिल्पाताई गेली, या लोकांवर अन्याय झाला तर तुम्हाला आम्ही सरळ ठेवणार नाही. तर वैजापुरात सर्वच्या सर्व गाड्या टाकल्या, व्हिडिओ क्लिप त्याची बघा. सर्व विकासाचे काम आहे, भूल थापाला बळी पडू नका. येत्या 2 तारखेला तुमची हात जोडून विनंती आहे की डॉक्टर साहेबाला एवढी बोलून माझे शब्द. धन्यवाद राजू भाऊ. भव्य प्रभाग क्रमांक 5 मधून आपले लोकप्रिय प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार, प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार सन्माननीय प्रकाश पंढरनाथ पाटील चव्हाण, त्याचप्रमाणे वाणी लताताई लिमेश यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य दिव्य रॅलीचं आगमन झालेलं आहे. मी दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार आणि सर्व मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर अल्ताफ बाबा तुम्ही 1 मिनिटात बोला, नंतर भाभीला बोलायचं आहे. परत मान्यवरांचं आगमन झाल्यावर बाकीच्या लोकांना बोलता येणार नाही. चला बाबा सुरू करो. पाठीमागे चेअर उपलब्ध करून द्या सगळ्यांना. होणाऱ्या 2025 नगरपालिका निवडणूक यामध्ये आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले अत्यंत हुशार आणि समजदार जनता या वैजापूर शहराची मागच्या तुम्ही म्हणतात जे आमदार त्याची नगरपालिका, पण वैजापूर शहर मागचा 50 वर्षाचा तुम्ही इतिहास उचला. मागच्या 50 वर्षामध्ये जे आमदार या तालुक्यामध्ये राहिला, वैजापूरची जनताने त्याला नगरपालिका कधी दिली नाही. जे आमदार ते अध्यक्ष कधी राहिला नाही त्याचा नगरपालिकेचा. तर हात जोडून सगळ्यांना विनंती आहे का दिनेश भाऊ, एक सामान्य माणूस जर 2 वाजता रात्री जर घरी गेला, काही काम नडला तर उठून येऊन काम करायची क्षमता आणि धमक फक्त दिनेश परदेशी मध्ये आहे मित्रांनो. धन्यवाद बाबा. प्रभाग क्रमांक 12 मधून या ठिकाणी आत्ताच भव्य आणि येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आहे तिथे फक्त घड्याळ जोडायचा आणि कमांड जोडायचा, दुसरा बघायचा नाही. दिनेश भाऊ परदेशी यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे हात जोडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मधून आदरणीय आपले 3ही लोकप्रिय उमेदवार गायकवाड राजेश बळवंत
राजपूत जयश्री दिनेश शिंदे कविता बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य दिव्य रॅलीचं आगमन झालेलं आहे. सर्व नगरसेवक पदाचे तिन्ही उमेदवार आणि आलेले सर्व त्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांचं हार्दिक स्वागत. हे बघा, रोडवरची गर्दी कमी करा. अनाउन्समेंट माईकच्या बाजूला जेवढी गर्दी आहे ना तेवढी पाठीमागे चला कार्यकर्ते. तिथं या आता पाठीमागे. यायला जागा ठेवा. समोर खुर्च्या, समोर जर आणता येत असेल थोड्या खुर्च्या तर समोर आणा. पूर्ण रोडवरची मैदान गर्दी या कमी करा. ठिकाणी भरलेलं आहे खचाखच. या पंचायत समितीच्या ओट्यावर बसण्यासाठी जागा आहे. मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की पंचायत समितीच्या ओट्यावर येऊन बसाय तिथं. आत्ता आदरणीय आमच्या कल्याण अण्णांनी सूचना केली त्या सूचनेचं आपण तंतोतंत पालन करायचं आहे. रोडवर पूर्ण रोड पॅक झालेले आहेत. कृपया सर्व मतदार बंधू भगिनी, रोडवर उभा असणारे सर्व पदाधिकारी स्टेजच्या समोरची जे बी कळकळीची पदाधिकारी विनंती करतो की आपण कृपया आपली जी सभास्थळ आहेत त्या सभास्थळी या ठिकाणी बसायचं आहेत. भरपूर खुर्च्याची व्यवस्था करण्यात आलेली आहेत. समोर सुद्धा जागा आहेत. म्हणून आपण रोडवरती कुठलीही गर्दी गोंधळ होणार नाही याची काळजी करायची आहे. जागा आहे. नमस्कार. हा, मोकळी जागा आहे. माझे बघू आणि बदींनो नमस्कार. महाराष्ट्र प्रवेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मी यांचे स्वागत करते. मी सुमैया सोहेल बग शेख, वार्ड क्रमांक 1 ची भावी नगरसेवक. मी तुम्हाला सांगू इच्छिते, आता मी काय सांगू तुम्हाला, म्हणजे मला सांगण्यास माझा हे फर्स्ट टाइम आहे, पण माझी इच्छा आहे तुमच्या समोर काहीतरी प्रकट करायचं. म्हणजे मी वार्ड क्रमांक 1 ची नगरसेविका होऊ शकते किंवा नाही मी असं सांगू शकत नाही, पण तुमच्यामध्ये मी तुम्हाला इच्छा सांगू ती का तुम्ही मला संधी द्या. या माझा फर्स्ट टाइम आहे. तुम्ही जर मला संधी दिली तर मी खरंच तुमचे काम करेल. मी तुमच्याशी सांगू इच्छिते की मी तुमचे जे तुम्ही काही मला सांगेल मी तुमचे सगळे चला स्टेजवर गर्दी कमी करा. थँक्यू. हो बंडू पाटील. चला धन्यवाद. आता गौरव भाऊ तुम्ही घोषणा देत आहेत. आज या ठिकाणी गौरव भाऊ, एक वैजापूर मिनिट. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आज आपण हे वातावरण निर्मिती झालेली आहे आणि आजच आपल्या डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा विजय पक्का झालेला आहे. धन्यवाद, मी सर्वांना धन्यवाद, विनंती धन्यवाद. करतो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आवाज जोरदार झाला पाहिजे, तेवढा विजय आपला जोरदार होईल. भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर दिनेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दिनेश भाऊ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आजच्या या धन्यवाद. रॅलीच्या प्रचार सभेत दरम्यान आपले सर्वांचे सहर्ष असं स्वागत आहे. मी आज एवढे सर्व गर्दी आणि हा समुदाय बघून आज विरोधकांना नक्की धडकी भरणार आहे आणि विरोधकांच्या मनात एकच भीती, डॉक्टर दिनेश परदेशी यांना वैजापूर शहरातून लीड किती आणि धन्यवाद. त्याचा विजय आजच पक्का झालेला आहे. सर्व उमेदवारांना आपण प्रचंड आणि भरघोस धन्यवाद मतांनी गौरव भाऊ, विजय धन्यवाद. करावा. धन्यवाद. मी आदरणीय वैजापूर नगरीच्या माजी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांना नम्रपणे विनंती करतो की व्यासपीठावर मान्यवर येण्याच्या पूर्वी कृपया भरपूर गर्दी होणार आहेत म्हणून आपण या ठिकाणी यायचं आहे. आपलं मनोगत सर्व वैजापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि म्हणून मी आपले लोकप्रिय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या खांद्याला खांदा लावून जे काही समाजकार्य आमच्या भाभी या शहरामध्ये करत आहेत, मी भाभींना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन मोजक्या शब्दामध्ये, धारदार शब्दामध्ये आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. मान्यवर आल्यानंतर जे काही गीत दिलेले आहेत साऊंड सिस्टीम वाले लक्षात ठेवा. इथली गर्दी कमी करा. चला गर्दी कमी करा. वैजापूर नगर परिषद 2025 या सार्वत्रिक निवडणूक निमित्त लवकरच ज्यांचं आगमन होणार आहे ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि त्याचबरोबर मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर. सर्वप्रथम मी
या वैजापूरच्या मायबाप जनतेचं मनापासून धन्यवाद करू इच्छिते की आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आज या प्रचार सभेला उपस्थित राहिलात. मी आज येथे वैजापूर नगराध्यक्षा माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी या नात्याने आपण सर्वांसमोर उभी आहे आणि त्याचबरोबर वैजापूर नगर परिषदेची निवडणूक 2025 यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्यासाठी आणि भाजपचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार त्याचबरोबर घड्याळीचे ज्यांच्याबरोबर आमची युती आहे या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाभी एकच मिनिट डिस्टर्ब करतो, एकच मिनिट. प्रदेशाध्यक्षांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा माननीय प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्र भाऊ चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या सोबत माननीय या राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे भाभीजींना विनंती करतो, या नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ शिल्पाताई परदेशी यांना विनंती करतो आणि कार्यकर्त्यांना स्टेजवरून गर्दी कमी करा. समोरून सगळे पाठीमागे चला, पाठीमागे चला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवराच्या हस्ते होत आहे. त्यामध्ये रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे अतुलजी सावे साहेब, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, या आपल्या महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी, बाळाभाऊ संचेती या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी केली आहे. मी सर्वांना विनंती करतो, इथून जरा जागा कमी करा. बर, या ठिकाणी मी समोरील कार्यकर्त्याला विनंती करतो, जरा बाजूला सारखा इथून सगळे. ज्यांचं स्वागताला नाव घेण्यात येईल त्यांनीच स्वागत करायचंय. आज खास पैठणीचा फेटा या ठिकाणी मान्य प्रदेशाध्यक्षांना बांधण्यात येत आहे. समोरचे कार्यकर्ते जरा चला, पाठीमागे चला. विशाल शेठ समोरून या, तिकडे समोर. असं कोण आहे तुम्ही? थोडस या ठिकाणी वैजापूर नगरीच्या वतीने एक गर्दी कमी आपण करायची, स्टेजवर भाजपाचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो. जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, मंडळाध्यक्ष संदीप ठोंबरे व अविनाश पाटील गलांडे यांना विनंती करतो की कृपया आपण माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांचं आपण स्वागत या ठिकाणी करायचंय. चला, हार घेऊन जा आणि बाकी इथं गर्दी कमी करा. यानंतर आपल्या राज्याचे ओबीसी कल्याण तथा आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अतुलजी सावे साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो. ज्ञानेश्वर पाटील जगताप, दशरथ भाऊ बनकर, बाळासाहेब संचेती आणि आवताडे अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे.
अतुलजी सावे साहेब, साहेबांना बर, त्यानंतर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड साहेब यांचंही बर 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 ठीक आहे. या ठिकाणी मी शिल्पाताई परदेशींना विनंती करतो की त्यांचं राहिलेलं भाषण आपण 2 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं. शिल्पाताईंनी व्यवस्थित मार्गदर्शन करावं असं मंचाकडून विनंती आहे. माजी नगराध्यक्षा सौ शिल्पाताई परदेशी. इथं गर्दी कमी करा, नाही पदाधिकाऱ्यांना विनंती आहे ना, सगळेच जर स्टेजवर आले तर कसं होणार. चला, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे, थोडं शिस्त पाळा आणि पाठीमागे चला सगळे. वैजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 याच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित आदरणीय भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, आज आपण येथे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी व त्यांचे सर्व सहकारी भाजपाचे नगरसेवक आणि युती असलेल्या सगळ्या घड्याळाच्या नगरसेवक यांच्या प्रचारार्थ उपस्थित आहोत. असे म्हटले जाते की कार्याची प्रशंसा हो अथवा न हो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा माणसाच्या कार्याचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा, योग्यता आणि त्याची कार्याची सिद्धी होते, तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करतात. आणि आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचं व्यक्तिमत्वच असं आहे, त्यांचं ब्रीद वाक्य आहे की कोणापेक्षा काही कर्तव्य चांगलं करण्यापेक्षा जर तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगलं केलं तर त्याला अधिक महत्त्व असतं. असंच सर्व वैजापूर जनतेसाठी 25 वर्षापासून अहोरात्र झटणारं हे आदरणीय दिनेश भाऊ परदेशी व त्यांच्या सर्व सहकार्यांचं व्यक्तिमत्व आहे. मी आज आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते की गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा आदरणीय दिनेश भाऊ परदेशी नगराध्यक्ष होते व 12.5 वर्ष मी स्वतः नगराध्यक्ष होते, या कार्यकाळामध्ये आम्ही रस्त्याचे काँक्रिटीकरण असो, त्याचबरोबर विविध उद्यानांचे डेव्हलपमेंट असो, जसे की स्वामी समर्थ उद्यान, त्याचबरोबर श्रीकृष्णनगरमधील उद्यान, श्रीराम कॉलनीमधील उद्यान, आदर्श कॉलनीमधील उद्यान, त्याचबरोबर WTP म्हणजेच संपूर्ण स्वयंचलित संगणकीकृत ही WTP प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, याची संकल्पना, हा प्रोजेक्ट आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांनी 2013-14 साली वैजापूर शहरामध्ये आणला. त्याचबरोबर सिवेरेज ट्रीटमेंट प्लांट, त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण शहराचं ब्युटिफिकेशन आणि याचबरोबर असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले, जसे की जलतरण तलाव असो, त्याचबरोबर अग्निशमन वाहन, त्याचबरोबर अग्निशमनचं स्टेशन, त्याचबरोबर शहरामध्ये गटारीचे प्रश्न असो, पथदिव्यांचे प्रश्न असो, शहरामध्ये ठिकठिकाणी ओपन जिम असो, ह्या असे अनेक उपक्रम आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या हस्ते व माझ्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये राबवण्यात आले. मी आपण सर्वांना सांगू इच्छिते की आदरणीय दिनेश भाऊ आणि परदेशी आणि त्यांच्या सहकार्यांनी जे काही कार्य केलेले आहे ते आपण सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. शहरामध्ये सध्या अनेक आरोप आणि प्रत्यारोप होत आहे, पण प्रत्येक आरोप आणि प्रत्यारोपाला आपल्याकडे ठाम असं उत्तर आहे आणि आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचं व्यक्तिमत्वच असं आहे. मी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना सांगू इच्छिते की आपण समोर व्यासपीठावरील मान्यवरांना समोरची पब्लिकची गर्दी दिसत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने बघा सगळ्या लाडक्या बहिणींची केवढी गर्दी आहे. लाडक्या बहिणी तर आवर्जून उपस्थित आहेत देवाभाऊंच्या, पण त्याचबरोबर आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रेमापोटी येथे उपस्थित आहे. मी आदरणीय मंचला सांगू इच्छिते की 2001-2002 साली वैजापूर नगर परिषदला
संत गाडगेबाबा अभियानाअंतर्गत पारितोषिक मिळाले. 2011, 2012, 2013 या दरम्यान आम्हाला संत गाडगेबाबाचं 10 लक्ष पुरस्कार प्राप्त झालं. 2018 पासून 2023 पर्यंत आमची पुरस्कारांची घुडदौड थांबली नाही. मी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना आवर्जून सांगू इच्छिते की 2018 आणि 19 साली आम्हाला 3 स्टार रेटिंग गार्बेज फ्री सिटी असा वैजापूरला आदरणीय राष्ट्रपती यांच्या हाती पुरस्कार प्राप्त झाला. ही संपूर्ण वैजापूर शहरवासियांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर 2018-19 साली OD++ म्हणजे ओपन डेफिकेशन फ्री सिटी ++ याचा वैजापूर शहराला भारत देशामध्ये 25 शहरांमध्ये विभागीय स्तरीय पारितोषिक प्राप्त झाला. ही सर्व गोष्ट ह्या प्रत्येक वैजापूरच्या नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे. मी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना ही कळकळीची विनंती करू इच्छिते की ते आज येथे उपस्थित आहेत. मी त्यांना हे सांगू इच्छिते की सन 2013-14 साली आम्ही जी WTPची योजना चालू केली ती 2023 पर्यंत शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन. पण प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे की शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. कारण की आधी शहराची लोकसंख्या ही 42,000 होती. आता जवळपास फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून शहराची लोकसंख्या ही 70,000वर पोहोचलेली आहे. त्यामुळे आम्ही वैजापूर शहरासाठी WTP प्लांट म्हणजेच संपूर्ण संगणकीकृत ऑटोमेटेड प्लांट याची ब्लूप्रिंट आमच्याकडे रेडी आहे आणि तो प्रस्ताव 180 कोटीचा आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सबमिट केला आहे. आदरणीय मंचला नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नक्कीच तो प्रोजेक्ट आमचा सँक्शन करून आणाल आणि वैजापूर शहराला एक संपूर्ण संगणकीकृत असं WTP प्लांट हे प्राप्त होईल. मी या शहराची माजी नगराध्यक्ष असल्याने आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करते आणि जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छिते, खोल दो पंख मेरे कहता है परिंदा, खोल दो पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ा बाकी है, जमी मंजिल नहीं है मेरी, अभी तो पूरा आसमां बाकी है, पूरा आसमां बाकी है. परत एकदा नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या 2 तारखेला मतदानाच्या 2 मशीन राहणार आहे. पहिली मशीन ही अध्यक्षाची राहणार आहे, त्याच्यावर कमळचं बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना, आणि दुसरी मशीन ही नगरसेवकांची राहणार आहे, त्याच्यावर कमळ आणि घड्याळीचे 2 बटन दाबून येणाऱ्या 2 तारखेला सर्व भाजप आणि राष्ट्रवादी घड्याळच्या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या. हीच नम्रतेची विनंती करून माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा सर्वांना विनंती आहे, कृपया शांततेत बसा. हे मध्ये जे मंडळी येते खुर्च्यावर उभं न करावं, तुम्ही खाली बसा. ते खुर्च्यावर उभे राहिलेले सगळे खाली बसा. कॅमेरामॅनला विनंती आहे की खाली बसून शूटिंग करा. आणि या ठिकाणी मी आमंत्रित करतो आपल्या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचे उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, माजी नगराध्यक्ष आणि भावी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना की आपण आपलं संबोधन करावं. भारत माता की, भारत माता की. येणाऱ्या 2 तारखेला होऊ घातलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची व नगरसेवकांच्या निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा उमेदवार म्हणून मला जे उमेदवारी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो. व आज माझ्या प्रचारार्थ
ते इथे आले त्याबद्दल पण माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा मी आभार मानतो. या आजच्या सभेला उपस्थित असलेले आदरणीय सावे साहेब, आदरणीय कराड साहेब, आदरणीय विक्रांत पाटील साहेब, आदरणीय खंबायते साहेब, उपस्थित सर्वच आदरणीय व्यासपीठ. मी जास्त वेळ काही बोलणार नाही. 2-4 गोष्टींचा खुलासा मी इथे करेल. फक्त का गेल्या 25 वर्षापासून या शहराची सेवा करण्याची संधी या शहरवासियांनी मला व माझ्या पत्नीला दिलं, त्याबद्दल मी सगळ्या शहरवासियांचं खूप आभार मानतो. तुमच्या या आशीर्वादामुळे शहरात मला भरपूरसे काम करण्याचं संधी भेटली. ह्या शहर 25 वर्षापूर्वी काय होतं आणि आज काय होय हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधक बोलता का काय केलं, मी आपल्याला सांगतो का या 18 ते 23 मध्ये 200 कोटी रुपये आपण या शहराकरता आणले. त्याच्या पहिल्याच्या काळात कमीत कमी या 25 वर्षाच्या काळात 1500 कोटी रुपये या शहराकरता आणलेले आपण. म्हणजे एवढं विकासाचं काम आपण या शहराकरता केलेले प्रत्येक गोरगरीब माणसाला समाजाला माहिती आहे. आता माझ्यावर आरोप होत आहे का तुम्ही एक पण घरकुल दिलं नाही. पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत 700 घरकुल आपण या शहराला दिलेले, रमाईचे 1000 दिलेले. म्हणजे आरोप करायचे माहिती नाही, म्हणजे फिल्टर बंद आहे. सगळ्या लोकांनी बघितलं 2 दिवसापासून फिल्टर चालू आहे का बंद आहे. साफसफाईच्या बाबतीत बोलतात, सगळ्या शहराला माहिती आहे का 2-2.5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले प्रशासक आहे वैजापूर शहरात. वैजापूर शहरामध्ये जेव्हा 2-2.5-3 वर्षापूर्वी जे व्यवस्थित चालू होतं, त्याच्यानंतर कोणीच सीओ मॅडम आणल्या व या साफसफाईचं बट्ट्याबोळ केलं हे पूर्ण शहराला माहिती आहे. म्हणून माझ्यावर आरोप करून काही होणार नाही. मी चव्हाण साहेबांसमोर एवढंच विनंती करेल का वैजापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती लोकसंख्या दिवसात, त्यामुळे आम्हाला पाण्याकरता आमची 182 कोटी रुपयाची 2 पर्यायाची स्कीम तिथे दाखल आहे. एक आहे जायकवाडीवरून व दुसरी आहे नारंगी सारंगीमध्ये नांदूर मधमेश्वरचं लिफ्ट करून नेहमी पाणी आणायचं व ते शहराला रोज पाणी पुरवठा कशी होईल अशा 2 पर्याय आम्ही शासनाकडे दाखल केलेले. जशी निवडणूक होईल आपण प्रयत्न करून ते लवकरात लवकर मंजूर करावे. दुसरी, आपल्या शहरात वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, म्हणून आपल्याला रिंग रोडची खूप आवश्यकता आहे. आज शहरात खूप वाहतूक कोंडी होत आहे. आज वैजापूरची हद्द वाढण्याची व स्मार्ट सिटीपर्यंत होण्याची खूप गरजेचं आहे. कारण की वैजापूर लगतच आपल्या समृद्धी महामार्ग गेलेला आहे. म्हणून लवकरात लवकर रिंग रोड सँक्शन करावं हे आपल्या हातातच आहे. आपण माजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेले व भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे. आपण नगरपालिकेच्या आधुनिक इमारतीकरता लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावे. केंद्र शासनाच्या खूप स्कीम आता आलेल्या आहे. जसं शहर स्मार्ट सिटी म्हणून आपलं सिलेक्शन पण झालेलं आहे. तर साबरमतीच्या धर्तीवर नारंगी नदीचं सुशोभीकरण आवश्यक आहे. त्याच्याकरता पण आपण मदत करावी. वैजापूरमध्ये दत्तनगर आदिवासी वस्ती आहे, महात्मा फुले नगर आहे, पंचशील नगर आहे, इंदिरा नगर आहे, कादरी नगर आहे. 100 घरे पंतप्रधान आवास योजनेद्वारे मंजूर होणे आवश्यक आहे. ते शासकीय जमीनवर वसलेले आहे. म्हणून आपण नवीन कायदा करून शासकीय जमीनवर पण कसे घरकुल करता येईल त्याच्याकरता प्रयत्न करावे. हे वैजापूर शहराची प्रमुख मागणी आपल्याकडे आहे. शासकीय जागेवर राहणाऱ्या लोकांचे लवकरात लवकर प्रश्न मिटवावं एवढीच विनंती करेल. मी जास्त वेळ घेणार नाही व शहर सौंदर्यीकरण व लाईट रस्त्याकरता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा एवढ्याच मागण्या मी आपल्या समोर ठेवतो. व आपण आला परत एकदा आभार मानतो. सर्व मान्यवर आले, सर्व माझे मतदार बंधू भगिनींनी आलोय त्यांचं परत एकदा आभार मानतो. माझे 2 शब्द संबोधतो. भारतीय जनता पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, या ठिकाणी मी माननीय खासदार माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर कराड साहेबांना विनंती करतो की आपण कृपया सभेला संबोधित करावं. भारत माता की. आपणाला आपला आवाज मुंबईपर्यंत पोहोचवायचा आहे. जरा जोरात. भारत माता की. वंदे वंदे. आज
वैजापूर नगर परिषदच्या अध्यक्षपद व नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यदक्ष प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार रवींद्र चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले संभाजीनगरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आमदार विक्रांतजी पाटील, संभाजीनगर पश्चिम भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयजी खांबायते, आपले लोकप्रिय उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेशजी परदेशी, माननीय संतोषजी, आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत देश हा एक ग्रामीण भारत म्हणून ओळखला जात होता आणि आता आपल्या भारत देशाचं शहरीकरण होतंय आणि शहरीकरण होत असताना शहरामध्ये रोजगार मिळतो म्हणून खेड्यातून लोक शहरात येत आहेत. शहरातून जसे लोक येत आहेत त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या सोयी करण्याचं काम, त्यांना विविध व्यवस्था उभा करण्याचं काम आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात देशभर आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, बेघरांना घर देणं असेल, सर्वांसाठी स्वच्छतागृह असेल, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात गॅस द्यायचा असेल किंवा गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वांना मोफत अन्नधान्य योजना असतील. याचबरोबर मी इथं नमूद करू इच्छितो, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना किसान सन्मान योजना जशी केंद्रात आहे तशी राज्यात सुद्धा सुरू केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. बऱ्याच योजना सांगता येतील पण मला वेळ कमी दिलेला आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, या महाराष्ट्राला विकसित राज्य करायचं आहे, या देशाला विकसित देश करायचा आहे, तर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मोदी साहेब आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होऊ शकतं. मी या प्रसंगी एवढंच सांगितो, काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस महायुती होती आणि महायुतीचे उमेदवार आमचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले होते, सध्याचे आमदार, आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता, आमदार बोरनारे यांनी शब्द दिला होता की पुढचा नगराध्यक्ष हा भाजपचा होईल, हा शब्द दिला होता. मी आमदार बोरनारेंना विचारू इच्छितो, माझ्या ऑफिसमध्ये दिलेला शब्द तुम्ही पाळला का? मी सारखा फोन करत होतो, काय करायचंय, उत्तर देत नव्हते आणि लवकरच त्यांनी त्यांच्या भावाची उमेदवारी जाहीर केली. हा शब्द फिरवणारा आमदार आहे, शब्द न दिलेला पाळणारा आमदार आहे. याचबरोबर मी सांगू इच्छितो, विविध विकासाची कामं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झाली आहेत. नारंगी सारंगी धरण असेल, या नारंगी सारंगी धरणामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गिरीश भाऊ महाजन आमचे इरिगेशन मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून इथं कालव्याचं काम झालं आणि त्यानंतर या शहराला पाणी मिळतंय. या शहरातील कोर्टाची बिल्डिंग असेल, या शहरातलं पोलीस क्वार्टर्स असतील, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडेच ते खातं होतं आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी प्रयत्न झाला. तहसील कार्यालय हे सुद्धा महसूल मंत्री राधाकिशन विखे पाटील यांच्या नेतृत्वात झालंय. विविध कामं सांगता येतील बंधू आणि भगिनीनो. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मान्य देवाभाऊंनी
या शहराकडे विशेष लक्ष दिलंय. मागच्या वेळेस मला आठवतंय 2017 मध्ये त्यांनी शेवटची सभा घेतली आणि आपण सर्वांनी आमच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई परदेशी यांना तुम्ही निवडून दिलं. म्हणून मी विनंती करतो, आज आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी काम करतो. ज्या ज्या मागण्या माननीय डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मागितल्या त्या माननीय रवींद्र चव्हाण साहेब पूर्ण करतील याची मला खात्री आहे. मी या प्रसंगी जास्त वेळ घेणार नाही. आपलं शहर एक संभाजीनगर आपल्या जिल्ह्यातील महत्वाचं शहर आहे. आपल्या शहर हे प्रवेशद्वार आहे. या शहराला एक स्मार्ट शहर करायचंय, आधुनिक शहर करायचंय आणि त्यासाठी मात्र केंद्रातून आणि राज्यातून निधी लागणार आहे. आणि ते केवळ आणि केवळ केंद्रामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. म्हणून या दोन्ही नेत्याच्या नेतृत्वामध्ये मी विनंती करतो, आपल्या शहराच्या विकासासाठी केंद्रातल्या आणि राज्यातल्या विविध योजना या शहरामध्ये राबवण्यासाठी आपण आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय दिनेशजी परदेशी यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि त्याचबरोबर नगरसेवकांसाठी आपणाला कमळ आणि घड्याळ असलेलं बटन दाबावं एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं परत एकदा विनंती करतो, येणाऱ्या 2 तारखेला कमळ लक्षात ठेवा, कमळासमोरचं बटन दाबा आणि डॉक्टर दिनेशजी परदेशी यांना अध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की. सर्वांनी शांततेत बसून घ्यायचे. यानंतर आपल्या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री ओबीसी कल्याण मंत्री माननीय नामदार सावे साहेबांना विनंती करतो की आपण कृपया संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. कसा आवाज हा मुंबई पर्यंत जाणार आपला? देवाभाऊला आवाज पोचवायचा ना. छत्रपती शिवाजी महाराज की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. वैजापूर नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमचे मित्र दिनेश परदेशी व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष, एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून ज्यांनी मागचे 10 वर्ष काम केलं असे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या जाहीर सभेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, तसंच माझे विधिमंडळातील सहकारी आमदार विक्रांत पाटीलजी, आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष संजय खंबायतेजी, तसंच आपल्या सर्वांचे लाडके नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय दिनेश परदेशीजी, व्यासपीठावर उपस्थित बाळू संचेतीजी, मोहन अय्यरजी, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशीजी, कल्याण नांगोडेजी, कैलाश पवार, दशरथ बनकर, दामोदर पारिक, तसेच उपस्थित सर्व बंधूंनो आणि माझ्या देवाभाऊंच्या लाडक्या भगिनींनो, आहेत का नाही? अरे होतं म्हणा.
मी पैसे थोडी मागायला तुम्हाला, पैसे येतात ना, हा मग हात वरती करा. देवा भाऊच्या माझ्या सर्व लाडक्या भगिनींनो आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर शिरायचं असेल मुंबईहून, नाशिकहून, कुठून आलं तर आपलं वैजापूर हे पहिलं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराचा विकास व्हायला पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे. आणि दिनेश भाऊने आणि वहिनींनी दोघांनीही या शहराच्या विकासामध्ये अनेक योजना केल्या, अनेक कामं केली. मागच्या वेळेस थोडीसं हुकलं दिनेश भाऊ, 2.5 वर्षात तुम्हाला मिळालं. कुठे गेले दिनेश भाऊ? हा म्हणजे नंतर बोलतो, गप्पा नंतर. दिनेश भाऊला पूर्ण संधी मिळाली नाही. नंतर जे सरकार निष्क्रिय सरकार होतं ते आलं, कोविड आला, म्हणून अनेक योजना त्यांनी जाहीर केलेल्या ते करू शकले नाही. पण मला खात्री आहे दिनेश भाऊ, अनेक लोक भाषणात म्हणतात की हे खातं आमच्याकडे, ते खातं आमच्याकडे. त्या सगळ्यांना माहित नाही. मी पण एक कॅबिनेट मंत्री आहे, साहेब पण एक कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, की ज्या सगळ्या योजना मंजूर होतात त्या कॅबिनेट मध्ये होतात आणि कॅबिनेट चालते मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर, मान्य मुख्यमंत्र्यांच्या विचाराने. आणि त्यामुळे या शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारची निधी कमी पडणार नाही. दिनेश भाऊला तुम्ही निवडून द्या, सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या. मी तुम्हाला शब्द देतो, कॅबिनेट मधून या शहरासाठी जो काही विकासासाठी निधी लागेल तो संपूर्ण निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही एक कॅबिनेट मधला मंत्री, तुमचा सहकारी, तुमच्यातलाच एक मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की या शहराचा विकास करण्याकरता. आता काही लोक भाषण करतात हे खातं आमचं ते का. अरे काळजी करू नका, या शहराचा विकास आजपर्यंत करण्यात आलाय. देवाभाऊने मागे पाण्याच्या योजनेसाठी पैसे दिले होते, अनेक अशा योजना. रवींद्र चव्हाण साहेब ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, या आपल्या शहराला जे रिंग रोड सगळे कनेक्ट झालेत ते सगळे त्यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत. मला आठवते शिवर फाट्यावर साहेब एक मोठं उद्घाटन केलं होतं आपण, चंद्रकांत आपण चव्हाण साहेबांच्या. असे अनेक प्रकल्प आज देवेंद्रजींनी समृद्धी मार्ग आणला. आज वैजापूर समृद्धी मार्गाने सगळीकडे नागपूरला कनेक्टेड आहे, मुंबईला कनेक्टेड आहे, नाशिकला कनेक्टेड आहे. आज त्याच्यामुळे आपल्या इकडच्या बाजारपेठेला एक भाव आहे. आज केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे आणि आपले रवींद्रजी आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे या वैजापूरच्या विकासाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही. मी आपल्याला शब्द देतो की आपण दिनेश भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. 2 तारखेला कमळाचं बटन दाबून दिनेश भाऊंना निवडून द्या. खाली जिकडे कमळ आहे तिकडे कमळ आणि जिकडे नाही तिकडे घड्याळ असेल तर घड्याळ, पण कमळाला सगळ्यांनी मतदान करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. जास्त वेळ संधी मिळणार आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपण या वैजापूरच्या विकासासाठी 2 तारखेला कमळाचं बटन दाबून दिनेश भाऊला निवडून द्या आणि या वैजापूरचा विकास करा. हेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विचाराला माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या विचारा आणि देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या विचाराला अनुसरून आज माननीय प्रदेशाध्यक्षाच्या हस्ते या ठिकाणी बाबा बेग, रमजानी बेग, अजीज बेग, आशिफ बेग, समस्त बेग समाजाचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्याचप्रमाणे शफी रऊफ शेख, आतिक रऊफ शेख आणि फुरकान शेख खालेद या सर्वांचा या ठिकाणी प्रदेशाध्यक्षाच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. स्टेज समोर जे बसले त्यांनी थोडी जागा करा. उठा बरं तिथून थोडं 5 मिनिटं उठा. या ठिकाणी सादेक शेख रूप, लतीफ शेख रूप, अदनान सय्यद, मुफीज सय्यद, याकूब शेख इसाक,
अशोक राजगुरू, रिजवान शेख खालेद या सर्वांचा प्रवेश आज भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झाला आहे. त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. बोलो भारत माता की. मी सर्वांना विनंती सर्वांनी घोषणा द्यायची आहे. भारतीय जनता पार्टीचा अविनाशजी, छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद. यानंतर माननीय नामदार प्रदेशाध्यक्ष या पंचायत समितीच्या गेट समोर काही मुलं रवींद्रजी धिंगाणा करतायत. चव्हाण साहेब त्यांना शांतता ठेवायची. आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. सर्वांना विनंती आहे शांततेमध्ये बसायचे. बोला. भारतीय जनता पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा वंदे वंदे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करायचे आहेत. दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत. बोला, भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. भाजपा राष्ट्रवादी युतीचा आज वैजापूर या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अतुल सावेजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संजयजी, या निवडणुकीला नगराध्यक्ष पदासाठी या भागातील गेली वर्षानुवर्ष या वैजापूरची इथल्या जनतेची सेवा करण्याचं व्रत हे ज्यांनी हाती घेतलंय असे डॉक्टर दिनेश परदेशीजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि विविध संस्था की ज्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित पत्रकार आणि वैजापूरमधील संपूर्ण शहराच्या विविध भागातून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, खरं तर वैजापूरमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराला आणि या प्रचार सभेला संबोधित करत असताना आपल्या सर्वांना मी फक्त विनंती करायला आलो आहे की आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. मी आपल्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी वैजापूरसाठी नक्की काय हवं आहे आणि वैजापूर शहराची गरज काय,
वाढती लोकसंख्या लक्षात घेता, वाढतं नागरीकरण लक्षात घेता या शहराला आवश्यक असणारे सगळे विषय या वैजापूरकरांनी जो विश्वास नेहमी डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावरती जसा ठेवला आहे, मी आपणा सर्वांना विश्वास देण्यासाठी आलो आहे की पूर्ण ताकदीने केंद्रातलं असणारं सरकार आणि राज्यातलं असणारं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार हे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे, हा विश्वास देण्यासाठी मी इथे आलो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोण येऊन काय आश्वासनं देऊन गेलं याकडे दुर्लक्ष करा. देवेंद्रजींसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टी गेली वर्षानुवर्ष निवडणुकीच्या अगोदर संकल्प पत्र तयार करते आणि हे संकल्प पत्र तयार झालेलं असतं. या संकल्प पत्राच्या आधारावरती तिथल्या असणाऱ्या नागरिकांना आवश्यक असणारे सर्व विषय हे कसे पूर्ण होतील यासाठी पूर्णच्या पूर्ण कटिबद्ध असतं. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला पाण्याची व्यवस्था ही करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशामध्ये हर घर जल, प्रत्येकाच्या घरामध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी असलं पाहिजे आणि ते सुद्धा नळाद्वारे असलं पाहिजे, ही संकल्पना तयार केली. लक्षात घ्या, प्रत्येक ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, प्रत्येकाला आवश्यक असणारं पाणी आणि ते मुबलक पाणी हे प्रत्येकाला मिळावं ही भावना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याचा विचार करतायत. आणि म्हणून देशभरामधील असणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा एखादं ग्रामीण भागामधलं गाव असेल, या प्रत्येक गावाला या योजनेसाठी पाईपलाईनसाठी जलस्रोत उपलब्ध असेल तर जलस्रोतापासून त्या शहरापर्यंत येण्यासाठी जे जे आवश्यक निधी आहे तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार कटिबद्ध आहे. वैजापूर वासियो, पुन्हा एकदा दिनेशजी यांना या शहराचं नगराध्यक्ष पद आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्वच्या सर्व नगरसेवक यांना तुम्ही आशीर्वाद द्या. या शहराला आवश्यक असणारं पाण्याची व्यवस्था ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात करून देण्याची जबाबदारी ही आमची आहे, भारतीय जनता पार्टीची. अनेक विषय की ज्या विषयांच्या संदर्भात नागरी सुविधा या शहराला आवश्यक आहेत. वाढती लोकसंख्या, शासकीय जागांवरती असणारी गरजेसाठी बांधलेली कदाचित गरिबांची
घामाच्या पैशाने तयार केलेली घरं, एखादा गरीब हा कुठेही स्वतःचा हक्काचं घर बनवतो, परंतु अशी घरं ही नियमावूल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी आपणा सर्वांना पुन्हा त्यासाठी आश्वासित करतो की या शहरामधील असणारी अशा काही वस्ती असतील, घरं असतील की जी गरिबांनी स्वतःच्या घामाच्या कष्टाच्या पैशाने बनवली आहेत. डॉक्टर दिनेशजी यांच्या पाठीशी सरकार म्हणून त्यासाठी विशेष असं धोरण तयार करण्याची जबाबदारी ही सुद्धा आम्ही स्वीकारू. वर्षानुवर्ष देशाचे पंतप्रधान असा विचार करतात, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि मग त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, प्रत्येक ठिकाणी सरकारने अशा योजना सुरू केल्या आहेत. याही शहराला त्यासाठी आवश्यक असणारा निधी असेल किंवा या शहराला आवश्यक असणारी प्रत्येक विषय असेल, हा पूर्ण करणं हे येणाऱ्या काळात सरकार म्हणून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ज्या वेळेला एक विचाराचं असतं, केंद्रात एनडीएचं सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे एखादं धोरण जर ठरवायचं असेल तर ते धोरण ठरवणं अतिशय सोपं होतं ज्या वेळेला एक विचाराचं सरकार हे प्रत्येक ठिकाणी असतं. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जर आपण युतीच म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादीची असणारं हे पूर्ण पॅनल हे ज्या वेळेला तुम्ही जिंकून द्याल त्यावेळेला हे सहजपणे शक्य होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या विकासाच्या आड अनेक मंडळी येऊ शकतात, अनेक जण हे तुम्हाला आश्वासन कधी देतायत, तुम्ही आम्हाला निवडून द्या तर आम्ही तुमच्यासाठी हे करू. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी काय सांगतात, सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास याचा अर्थ की आम्हाला जाती धर्म या सगळ्याच्या बाहेर जाऊन या 130 कोटी जनता आहे, या 130 कोटी जनतेला प्रत्येकाला प्रत्येक योजनेचा लाभ झाला पाहिजे. आम्ही सर्वजण भारताचे नागरिक आहोत. राष्ट्रीयत्वाच्या एक धाग्याने तुम्ही आणि आम्ही सर्वजण गुंफलेले आहोत. भारत माता की जय हा मंत्र तुमच्या आमच्या रक्तामध्ये गुंजलेला आहे. आणि म्हणून तुमचं आमचं नातं काय, तर तुमचं आमचं नातं भारतीयाचं नातं आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रत्येक या देशामधली योजनाचा लाभ झाला पाहिजे. ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली, एनडीएच्या सरकारची राहिली. आणि म्हणूनच तर या देशामध्ये कोणीही व्यक्ती उपाशी झोपू नये या दृष्टिकोनातून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून 80 कोटीपेक्षा जास्त जणांना मोफत धान्य देण्याचं काम हे केंद्रातलं सरकार करत आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की आज देशभरामध्ये प्रत्येक गरिबाच्या आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून
प्रत्येकाला आरोग्याचं कार्ड मिळालं पाहिजे. 5 लाख रुपयापर्यंतचा विमा त्याच्या माध्यमातून केला गेलाय. खर तर गरीबाला मोठा आधार त्यामुळे मिळालाय. आपण सर्वजण हे जाणता करोनाचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांच्या लक्षात आहे. या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण ही भीषण महामारी ज्या वेळेला या देशात आली, जगात आली, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला सर्वांना एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला आधार दिला आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं आयुष्य जगण्यासाठी जी लस तयार करायची होती, कोट्यावधी पैसे खर्च केले आणि या देशातील असणाऱ्या प्रत्येकाला त्याचं जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जी लस आहे, ही लस त्यावेळेच्या काळामध्ये मोफत दिली. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन माझा भारतवासी आणि या भारतातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आयुष्याची चिंता जर कोणी केली असेल तर ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राष्ट्र प्रथम म्हणणारे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे राष्ट्राचं हित हेच जनतेचं हित असा विचार करणारे आम्ही आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक एखादा नगराध्यक्ष निवडण्याची निवडणूक नाहीये, एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देणारी निवडणूक नाहीये. ही निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक तुम्हाला आम्हाला आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य याचा अर्थ काय, तर आपली पुढची पिढी तिच्या रोजगारासाठी, तिचं पुढचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना या गोष्टीचा विचार करावा लागेल की एक विचाराचं सरकार, केंद्रामधलं सरकार, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार. त्यामुळे एक विचाराचं सरकार ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने गतिमानता आणि पारदर्शकता सर्वात मोठ्या प्रमाणात येते. आपण लक्षात घ्या, या महानगरपालिका नगरपालिकांच्या या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका कोणाला तरी मोठं करण्यासाठी नाही, तर आपण आपलं असणारं कुटुंब, आपला असणारा परिवार, आपले असणारे हितसंबंधी सर्वांना एक सुखी असं जीवन, सुदृढ असं आयुष्य, आरोग्यासाठी लाभदायक असं जीवन आणि त्याचबरोबर एक सुरक्षितता, ज्याला आपण म्हणतो की आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपल्या आयुष्याची आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याची चिंता या निवडणुकीमध्ये करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 2 तारखेला होणारी ही निवडणूक कोणत्या तरी विषयाकडे घेऊन न जाता या निवडणुकीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी सारखा एक चांगला कार्यकर्ता, सेवाव्रती वृत्तीने काम करणारा कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभा आहे. हा उभा राहणारा दिनेश, याच्या पाठीशी नरेंद्र मोदी जे आहेत, यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे जे दिनेशजी आपण आपल्या संकल्प पत्रामध्ये लिहिलंय ते पूर्ण करण्यासाठी मी देवेंद्रजींच्या सांगून तुम्हा सर्व वैजापूरवासियांचे हे सर्व प्रश्न हे मार्गी लागतील
याची मी तुम्हाला खात्री देतो. लक्षात घ्या, कोणाच्या तरी सांगण्याने, कोणाच्या तरी बोलण्याने कोणताच प्रकल्प थांबणार नाही. कारण विकसित महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न हे आदरणीय देवेंद्रजींनी, हे वैजापूरकर आहेत ना, यांच्याकडे बघूनच गेले आहे आणि ते पूर्ण तुम्हालाच करावं लागेल. आणि भारतीय जनता पार्टीच्या या चिन्हावरती उभे राहणारे दिनेशजी आहेत, यांना पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून या संपूर्ण वैजापूरकरांनी निवडून दिलं पाहिजे. त्यांच्या बरोबर असणारे सर्व नगरसेवक जे भाजपच्या चिन्हावरती कमळावरती आहेत, त्यांना कमळ हे बटन दाबून विजयी करा. आणि काही युतीमध्ये जे राष्ट्रवादी मधून घड्याळ या चिन्हावरती आहेत, त्यांना सुद्धा आठवणीने मतदान करायला विसरू नका. ही युती जी आहे, ही युती वैजापूर वासियांच्या हक्काच्या, त्यांच्या मागण्यांसाठी झालेली युती आहे. त्यामुळे या युतीकडे बघत असताना आपण सर्वांनी वैजापूर, तिचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून लक्ष द्या आणि 2 तारखेला प्रचंड बहुमताने या सर्व उमेदवारांना विजयी करा. धन्यवाद. करण्यासाठी मी प्रशांत नाना कंगले, राज्य कार्यकारिणी सदस्य यांना विनंती करतो. आज वैजापूर येथील सर्व जनतेचे, त्याचप्रमाणे माननीय श्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबजी, त्याचप्रमाणे नामदार श्री अतुलजी सावेजी, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, त्याचप्रमाणे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री भागवतजी कराड साहेब, त्याचप्रमाणे वैजापूर येथील भाजपचे पदाधिकारी, अधिकारी, या सर्वांचे भारतीय जनता पार्टी वैजापूर शहर आणि मी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आज जवळजवळ ही सभा विजयामध्ये रूपांतर निश्चितच आपल्या उमेदवाराचं होणार आहे. सर्व माता भगिनी, मातृशक्तींचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीच्या वतीने जाहीर असं आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना नम्रपणे विनंती आहे, सूचना आहे, रोडवरती जाताना जे काही वाहनं येता जात आहेत, आपण कृपया आपापली काळजी घ्यायची आहे. कुणालाही दुखापत होणार नाहीत याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. परत एकदा आत्ताच या ठिकाणी आदरणीय प्रशांत नाना कंगले यांनी सर्वांचे आभार मानलेत. परत एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ऋण व्यक्त करतो. आणि जाता जाता सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं, 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं कमळ कमळ कमळ